लोणार नगर परिषद, तळेगाव नगर परिषद आणि वडगाव नगर पंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांचा सन्मान करण्याकरता आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचेच नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुक्यातील सर्व प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक, माझ्या पत्रकार बांधवांनो, सहकारी मित्रांनो, दादा प्रथमतः आपलं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आज विठ्ठल परिवार आयोजित आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे। आपल्याला निमंत्रण दिलं। पिंपरी चिंचवड महापालिका असेल, पुणे महापालिका असेल किंवा राज्यभरातील महापालिकेची रणधुमाळी सुरू असताना देखील आपण आज आम्हाला वेळ दिला। हा सन्मान होतोय तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा, की ज्यांनी कुठलीही प्रकारची भूमा न बाळगता, कुठल्याही प्रकारचं मनात संकोच न ठेवता, जो आपल्या पक्षाने उमेदवार दिला त्याचं काम करायचं आणि विजय करायचा, अशा पद्धतीची घुंगाट बांधून आपल्या लोणावळा शहरामध्ये देखील आपल्या मनात एक खंत होती की तालुक्याचा आमदार हा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा द्या। त्या मावळच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील तुमचा शब्द तोडून दिला नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील जबाबदारीने निवडून दिलं आणि त्या जबाबदारीने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी 9 वर्षानंतर जवळपास या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडत असताना लोणावळ्यामध्ये असेल, वडगाव, तळेगावमध्ये जिद्दीनं चिकाटीनं ही निवडणूक सामोरे गेलो आणि एक चांगलं घवघवीत यश आपल्याला देखील त्यामध्ये संपादित करता आलं। लोणावळा नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून आपले राजेंद्रजी सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली। एक सर्वसामान्य व्यापारी आणि सर्वसमावेशक शहरात दिल्यावरती लोणावळा चालली कधी नाही आजपर्यंत जो नगराध्यक्ष निवडून दिला ते 10,500 मताची आघाडी घेऊन वडगावचे नगराध्यक्ष देखील आपली साधारणतः 1500 मतांनी विजय झाल्या। तळेगावमध्ये आपण युती म्हणून एकत्रितपणे जायचा निर्णय केला आणि नगराध्यक्षपद पहिल्या 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाला आणि नंतरच्या 2.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय केला। त्यामध्ये खूप चांगलं वातावरण होतं, एक चांगला तळेगाव शहरातल्या नागरिकांचा प्रतिसाद होता। परंतु एक सामाजिक सलोखा किंवा एक राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्रितपणे आलं पाहिजे। राज्यामध्ये युती म्हणून आपण आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय अजितदादा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात राज्याचा कारभार सांभाळत आहे। मग आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील एकत्रितपणे पुढे गेलो ते अधिक चांगलं होईल। परंतु तळेगावमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण शेवटच्या टप्प्यात केलं आणि आपले 10 नगरसेवक बिनविरोध घेतले, त्यांचे 11 होते, त्यांना 11 जागा मिळाल्यापैकी 10 त्यांचे बिनविरोध केले। 7 उमेदवारांना आपल्याला लढावं लागलं। 7च्या ठिकाणी आपले उमेदवार विजयी झाले आणि एक जागा जी 11वी त्यांना दिली होती त्यांनी आपले बिनविरोध केल्यामुळे त्या ठिकाणी आपला उमेदवार एबी फॉर्मवर अपक्ष ठेवला। ते देखील उमेदवार जवळपास 1100 मतांनी विजयी झाला। एवढा चांगला प्रतिसाद आपल्याला तळेगाव दाभाडे शहरामध्ये होता। ही सगळी किमया की मागच्या 5 वर्षात जो दादा तुम्ही मावळ तालुक्यात 3,500-4 हजार कोटी रुपयाचा निधी दिला त्याची ही खरी किमया होती। हे तळेगाव आणि मावळ तालुक्याच्या किंवा लोणावळा वडगाव शहरातल्या जनतेने देखील जाणीवपूर्वक या कामाची जाण ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे साथ देण्याचा निर्णय केला आणि आज जबाबदारी देखील वाढली। नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, माझ्या नगरसेविका भगिनी असतील, या सर्वांची जबाबदारी वाढली
त्या तळेगावची जवळपास 80,000 अधिकची लोकसंख्या वाढलेली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात वाढते. वडगावला देखील आपण 40-45,000 पेक्षा अधिकची लोकसंख्या झाली आहे. तिथं देखील नागरिक वाढते आणि लोणावळ्यामध्ये देखील आपण म्हणत असताना एक पर्यटन हब, टुरिझम या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे. दादांनी सारखा एक प्रकल्प दिला, मोठमोठे डीपीओ या तालुक्यामध्ये दिले आणि एक दिवसानंतर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं काम आपल्याला मंजूर करून त्यावरती प्रत्यक्षात काम सुरू केलं. संत जगन्नाथ महाराजांनी देखील काम सुरू आहे. हे माझं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण शहराला जेवढं भरीव निधी दिला तेवढं मला देखील या जनतेने दिलं आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये लोणावळा शहराचा सर्वांनी विकास होत असताना पर्यटक हे केंद्रबिंदू समजून दादांनी पहिलं काय काम केलं असेल तर मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपालिका, साखरची नगरपालिका आणि बारामती नगरपालिकेमध्ये सर्वात जास्त कचऱ्याच्या समस्येकरता 22 कोटी रुपयाची आज दादांनी डीपीडीच्या माध्यमातून आपण आपल्याला निधीची कमतरता नाही. आपल्याला दादांची ताकद किंवा दादाने तालुक्याकरता पुढे कमी पडायचं नाही किंवा आपल्याला शिकलेला आहे. परंतु तो विश्वास या शहराच्या जनतेने ठेवला, दादांनी ठेवला. त्या विश्वासाला पात्र राहायचं असेल तर आपल्याला देखील झोपून काम करावं लागेल. कामाच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत किंवा वेगवेगळे प्रकल्प मंजूर करत असताना पाठपुरावा करता येईल तर आपल्याला पुढे कमी पडता येणार नाही. आणि आपण येणाऱ्या आगामी काळामध्ये या शहराचा नागरिकांचा विश्वास जो आपल्याला ठेवून विजय केलं तो विश्वासाचा टिकवणं तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे. नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या, महापालिकेची निवडणूक सुरू आहे. खरं तर दादा मी अनेकदा बोलून दाखवतो की अनेक नेते मंडळी तुम्हाला सोडून गेली, ज्यांना मोठे केलं, ज्यांना पदं दिली ती मंडळी तुमच्यापासून दूर गेली. परंतु सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा कार्यकर्ता असेल माझ्या आया बहिणातील या तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहे. मावळ तालुक्याचं उदाहरण आहे. परंतु माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सांगायचं की पिंपरी चिंचवड आपल्यापासून दूर नाहीये. प्रत्येकानं जर 8 दिवस दिले, प्रत्येकानं आपल्या गावाच्या सर्व टीमने एक प्रभाग घेतला, आपलं नातं होत आहे, आपला संपर्क आहे तर नक्कीच मावळ तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकार्याची देखील ताकद आणि मदत नक्कीच पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना देखील आवाहन करतो आजपासून आता असं संध्याकाळ आहे पण उद्या परवापासून सर्वांनी आपण पिंपरी चिंचवडच्या बाबत देखील दादा आम्ही सर्व जबाबदारी घेऊन नक्कीच तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करू, तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभा राहू हा विश्वास देतो. येणाऱ्या आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत घोघवीत यश मिळालं म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीला पुढे आपण निष्क्रिय राहता कामा नये. आपल्याला ज्या जागा निवडून आल्या त्याचं देखील आता दादांनी मी सगळी माहिती दिली. परंतु ज्या निवडून आल्या त्यापैकी देखील दादा अजून आपले 5 नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते. त्यात पुरवण्याचे 2 आणि वडगावचे 3. त्यामुळे काही आमच्याही चुका झाल्या, काही निर्णय घ्यायला आम्ही चुकलो हे देखील आज जाहीरपणे या ठिकाणी मी व्यक्त करतो. ज्या ठिकाणी चूक झाली, ज्या ठिकाणी आपण कमी पडलो हे देखील सांगितलं पाहिजे. फक्त आम्हाला यश आलं एवढ्या आमच्या जागा निवडून आल्या पण जे 5 नगरसेवक निवडून यायला पाहिजे त्यांना पराभव पत्करावा लागला आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीची फाईट केली किंवा चांगल्या पद्धतीने लढत दिली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना देखील सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने स्थान देण्याची जबाबदारी मी स्वतः असेल, पक्षाचे तालुक्याचे प्रमुख नेते असतील, आदरणीय दादा असतील हे देखील घेऊन तुम्हाला योग्य तो सन्मान करतील हा विश्वास या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी आचारसंहिता आवश्यकते त्यामध्ये आपण सर्वांनी ताकदीनं या निवडणुकीला सामोरे जाऊ. दादा आज तुम्हाला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोर शब्द देतो पंचायत समितीमध्ये 10 पैकी किमान आम्ही 9 जागा जिंकून ही पंचायत समिती आपल्या ताब्यात घेऊ आणि जिल्हा परिषदेला आपली सत्ता आहे 5च्या जागेवरती जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हा देखील तुम्हाला विश्वास देण्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.